यानंतर एक ब्रेकिंग न्यूज येते नागपूरमधून। नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं शेतकरी कर्जमाफीसाठी कंबर कसली। राज्य सरकारनं 30 जूनपर्यंत कर्जमाफीची घोषणा केल्यानं आता थकीत कर्जदारांची माहिती संकलित करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू केलंय। गाय आणि म्हशीचं दूध महागलंय। दुधाच्या दरात आता 2 रुपयांची वाढ झाली आहे। येत्या 1 मार्च पासून हे नवे दर लागू होणार आहेत। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। गारांमुळे 1 हेक्टर क्षेत्रावरील पेरू बागेचे मोठे नुकसान झालेले आहे। रेणापूर परिसरामध्ये 5 लाखांचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे। लातूर जिल्ह्यामध्ये गारपिटीच्या तडाख्यानंतर आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडून बाधित क्षेत्रांची पाहणी करण्यात आली। अपघाती मृत्यू झालेल्या ऊसतोड मजूर कुटुंबांना मदतच मिळेना। बीड जिल्ह्यामध्ये वर्षभरापासून 12 प्रकरणे रखडलेली आहे। यावर्षी 47 पैकी केवळ 14 प्रकरणेच मंजूर करण्यात आलेली आहे। रब्बी हंगामामधील नवीन गहू बाजारामध्ये दाखल झालेला आहे। यंदा चांगला भाव मिळणार काय, शेतकऱ्यांना चिंता भासत आहे। 3899 निराधार लाभापासून वंचित आहे। अंबड तहसील कार्यालयामध्ये चक्रा मारून लाभार्थी त्रस्त झालेले आहे। तातडीने वरिष्ठांनी लक्ष घालावे। चिंचाळा येथील केळीची इराणच्या बाजारपेठेमध्ये निर्यात करण्यात आली। अशोक पोकळे यांच्या परिसरामधील शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण। जालना जिल्ह्यातील अनुसूचित जातींच्या 409 शेतकऱ्यांचे स्वावलंबन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेमधून शेतकऱ्यांना मिळतोय विहिरींचा मोठा लाभ। सदोष कांदा बियाण्याप्रकरणी बीज शीतल कंपनीला हायकोर्टाने दिला दणका। 8% व्याजांसह शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले। 22,000 थकबाकीदारांचा वीज पुरवठा केला खंडित। मोहिमेला वेग आलेला असून 250 कोटींच्या वसुलीसाठी धडक कारवाई करण्यात आली। कांदा उत्पादकांना प्रति क्विंटल 500 रुपये अनुदान त्वरित द्या। मंत्री भुजबळ यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करण्यात आली। अपुऱ्या वीज पुरवठ्याने बळीराजाच्या जीवाला घोर लागलेला असून देवापूर पंचक्रोशीमध्ये शेतकरी त्रस्त झालेले आहे। अधिवेशनामध्ये आवाज उठवण्याची मागणी केली जाते। शिराळा तालुक्यामध्ये रब्बी पिके जोमामध्ये असून पोषक वातावरणामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळते। शेतीला मिळाला वाढीव जलसाठ्याचा लाभ। शेतकऱ्यांच्या वाट्यामध्ये इथेनॉलचा काटा। FRP कमी होण्याचा धोका निर्माण झालेला आहे। ऊस उत्पादकांना रसाचा संपूर्ण मोबदला हा गरजेचा आहे। बळीराजाच्या डोळ्यामध्ये पाणी। ढगाळ हवामान आणि कांद्याचे कोसळलेले दर, शेतकरी सापडले अडचणीमध्ये। राज्याच्या तिजोरीवरती पहिला अधिकार हा शेतकऱ्यांचाच आहे। कर्जमुक्ती आम्ही लवकरच करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। मारेकरी नव्हे तर विकासाचे वारेकरी व्हा, असे सुद्धा ते यावेळी म्हणाले। मार्चच्या कमी कोट्यामुळे साखर वधारणार असून केंद्राकडून 22,50,000 मेट्रिक टन साखर कोटा खुला करण्यात आलेला आहे। 60,000पेक्षा अधिक वारस झाले मालक। नाशिक विभागामध्ये जिवंत 7/12 मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी। पांडुरंग कारखान्याकडून ऊस बिलाची रक्कम अदा करण्यात आली। हंगामामधील संपूर्ण रक्कम अदा करणारा जिल्ह्यामधील पहिला साखर कारखाना असून कामगारांनाही 10% पगारवाढ। सातारा जिल्ह्यामधील 1.5 लाख शेतकऱ्यांकडे महाविस्तार AI ॲप्लिकेशन। कृषी विभागाची माहिती कराड तालुक्यामध्ये राज्यात प्रथम आहे। कराड तालुका यंदा सुद्धा पाणी टंचाईचे सावट। 54.98 लाख रुपयांचा कृती आराखडा। 19 गावांमध्ये पाणी टंचाईची शक्यता भासत आहे। टँकरसाठी 13.14 लाख रुपयांची तरतूद। 1 मार्चपासून सिम कार्डशिवाय व्हॉट्सअप आता चालणार नाही। मुदतवाढ देण्यास सरकारचा नकार दिला जातोय। वेब आवृत्ती दर हे 6 तासांनी लॉगआउट होईल। गोकुळ 200पेक्षा अधिक दूध संस्था मतदानाला मुकणार आहे। 164 संस्थांची निवडणूक प्रलंबित असून 75 संस्थांची नोंद रद्द करण्यात आली। प्रलंबित राहिलेल्या संस्थांची निवडणूक पूर्ण करण्यासाठी घाई होत आहे। एका क्लिकवरती 1.25 लाख थकीत ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला। महावितरणाच्या स्मार्ट प्रयोगाने ग्राहकांची तारांबळ उडाली। ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट नक्की गाठू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। राज्यामधील विरोधी पक्ष संभ्रमित आणि भ्रमित असल्याचा घणाघात। पूरग्रस्त शेतकऱ्यांचा कर्जत तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्ष घालावे। सर्वोच्च न्यायालयाचा NCERT इयत्ता 8वीच्या पुस्तकावरती बंदीचा आदेश देण्यात आला। न्यायव्यवस्थेमधील भ्रष्टाचाराच्या धड्यावरती कठोर भूमिका।
घातपात, निष्काळजीपणा की गुन्हेगारी कट याचा तपास सुरू करण्यात आलाय. सीआयडीचे अपर पोलीस महासंचालक सुनील रामनन यांच्याकडून माहिती देण्यात आली. आक्रमकांना हिरो मानणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच टिपू सुलतान प्रकरणामध्ये विरोधकांना विधानसभेमध्ये प्रत्युत्तर देण्यात आले. कर्जमाफीचे आश्वासन उचित वेळी आम्ही पूर्ण करू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ॲग्रिस्टॅग आधार क्रमांकांचा वापर यामध्ये करण्यात येणार आहे. खताचे अनुदान थेट शेतकऱ्यांना द्यावे, कृषी मंत्री चौहान म्हणाले. डीबीटी यंत्रणा उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या. हरभऱ्याच्या नोंदणीस 1 मार्चपासून सुरुवात होणार. नोंदणीसाठी 1 महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे. तुरीच्या नोंदणीला मुदतवाढ. कापूस पिशवी घोटाळा जागतिक बँकेच्या दारामध्ये. बँकेच्या तपास प्रतिनिधीने पुरावे मागून घेत गैरव्यवहाराची घेतली माहिती. कोल्हापूर सोलापूरचा साखर हंगाम झपाट्याने समाप्तीकडे जातोय. छत्रपती संभाजीनगर नांदेड विभागामध्ये गती संत आहे. नांदेड बाजारामध्ये हरभरा तुरीच्या दरामध्ये मोठी घसरण झालेली असून हळदीचे दरही उतरलेले आहे. आवक घटून सुद्धा दरामध्ये वाढ नाही. राज्याच्या अर्थव्यवस्थेने पार केला अर्धा ट्रिलियनचा टप्पा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2029 पर्यंत अर्थव्यवस्था पोहोचणार ट्रिलियनवरती. विरोधक संक्रमित असल्याची टीका. म्हणाले 2029 नंतर सुद्धा आम्ही सत्तेत येणार. राज्यामध्ये सक्तीची फक्त मराठीच असणार. हिंदी सक्तीचा निर्णय हा ठाकरेंचाच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये ठणकावले. मंजूर केलेले इतिवृत्त सुद्धा दाखवले. माहितीच्या कामांमुळेच विकासाचे चित्र आहे. मारेकरी नवी विकासाचे वारेकरी व्हा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना चांगलाच टोला देण्यात आला. तसेच लाडक्या बहिणींना योग्य वेळी आम्ही 2100 रुपयांची सुद्धा मदत करणार असे सुद्धा ते यावेळी म्हणाले. कुपोषणामुळे 3 वर्षांमध्ये 34,325 बालकांचे मृत्यू झालेले असून राज्यामध्ये 14,660 तीव्र व 99,275 मध्यम कुपोषित बालके आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ठिकठिकाणी रास्ता रोको. उद्धव सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी दिला ठिय्या. शेतकऱ्यांचाही यामध्ये सहभाग असून प्रमुख मार्गांवरती वाहतुकांची कोंडी होते. वाहनांच्या लांब रांगा. माध्यमिक शिक्षकांची 1,500 देयके वर्षभरापासून प्रलंबित आहे. आर्थिक वर्ष अंतिम टप्प्यामध्ये असून शिक्षकांमध्ये रोषाचे वातावरण आहे. शिक्षक संघटनांचा आंदोलनाचा इशारा देण्यात आला. खर्च होतोय 80,000 रुपये आणि उत्पन्न मिळते फक्त 20,000 रुपये. भाव मिळत नसल्याने शेतकरी झाले संतप्त. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती. आवक घटल्याने भाव सुद्धा घसरतोय. वातावरण बदलामुळे शेतकरी सापडलाच मोठ्या संकटामध्ये. खरबुजामधून घेतले 12 लाख रुपयांचे उत्पन्न. वांगीच्या दोघा बंधूंनी 2.5 एकरामध्ये साधली किमया. मुरघास किट वाटप यंदा थांबवलेले असून निधी वळविला कुक्कुटपालनासाठी. पशुवर्धन विभागाचा हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. प्रतिसाद मिळत नसल्याच्या परिणामामुळे घेण्यात आलाय निर्णय. कांदा मका प्रश्नी शेतकरी उतरले रस्त्यावरती. मक्याला कमी भाव मिळत असल्याने बोलठाणचे शेतकरी आक्रमक झाले. 2 तास वाहतूक ठप्प करण्यात आली. तसेच चांदवडला मुंबई आग्रा महामार्गावरती शेतकऱ्यांचा तासभर रस्ता रोको. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती राहुल आहेर यांचे केंद्रीय कृषी मंत्र्यांना निवेदन देण्यात आले. मालेगाव शेतकरी सहकारी संघांवरती अखेर प्रशासक राज. पोलिसांच्या मदतीने घेतला पदभार. निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. येवल्यामध्ये शासकीय मका खरेदीला मुदतवाढीची संघाची मागणी करण्यात आली. आतापर्यंत 2,194 शेतकऱ्यांनी केली ऑनलाईन नोंदणी. महाडीबीटी पोर्टल अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण अनुदान रखडले. पूर्वसंमतीपत्र वाटप बेमुदत बंद करण्यात आले. 246 अन्न प्रक्रिया उद्योगांमधून 1,700 रिकाम्या हातांना काम. PMFE द्वारे रोजगार खुले करण्यात आले. 40 कोटींपेक्षा अधिकची मदत. अवकाळी पावसाने आंबा मोहर गळाला असून नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली. सुरगाणा तालुक्यामध्ये आंबा उत्पादकांमध्ये घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. मीटरमध्ये फेरफार करत 7 लाख रुपयांची वीज चोरी केली. 4 गुन्हा दाखल करण्यात आला. महावितरण कंपनीची तपासणी मोहीम. वैनगंगा नळगंगा प्रकल्पाचा मार्ग आता प्रशस्त असून 8 जिल्ह्यातील 4 लाख हेक्टरचे होणार मोठे सिंचन. मुदत संपल्यानंतर सुद्धा आरोचे प्लॅन्ट बिनधक्कपणे सुरूच आहे. महानगरातील 37 परवाने रद्द करण्यात आले. अमरावती जिल्ह्यामध्ये 208 परवाने असल्याची नोंद आहे. धारणी शहरामधील घनकचरा मजुरांचे 1 मार्चपासून काम बंद आंदोलन. दाम नाही तर काम सुद्धा नाही. मनुष्यबळ पुरवठा ठेकेदाराला नियमित देयके. बळीराजाला आता अवकाळी पावसाची धास्ती लागलेली असून रब्बी सोंगणीला आता वेग आलेला आहे.
मग्रारोह्य कामांची हमी, परंतु मजूर उपस्थिती होळीमुळे कमी असून उपस्थिती घटली. 65,000वरील मजूर संख्या आली 57,000. 5 लाखांचे आरोग्य कवच. भंडारा जिल्ह्यामध्ये 6 लाख कार्डचे वाटप करण्यात आले. 55% उद्दिष्ट साध्य करण्यात आले. भंडारा जिल्ह्यामध्ये आयुष्यमान भारत योजनेचा वेगवान प्रवास. अवकाळी पावसाने सावली तालुक्यामध्ये 342.59 हेक्टर क्षेत्रातील रब्बी पिकांना तडाखा बसलेला आहे. शेतकरी यामुळे हतबल झालेले आहे. 3 पिकांचे सर्वाधिक यामध्ये नुकसान झाले. लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांकडून नुकसानग्रस्त शेताची पाहणी करण्यात आली. चण्याचा हमीभाव जाहीर. नोंदणीचा मुहूर्त अद्याप प्रलंबित असून नोंदणी रखडल्याने शेतकरी चिंतेमध्ये सापडलेले आहे. नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.